तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण रेडी टू वेअर साडीपासून हाफ साडी स्टिच करतो आहे. म्हणजे की साऊथ इंडियन मॉडेलची हाफ साडी आपण स्टिच करणार आहोत. तर मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी असं हे हाफ साडीचं मटेरियल भेटतं. म्हणजे केरलामध्ये आम्ही राहतो त्या ठिकाणी हाफ साडीचं मटेरियल वगैरे भेटतं. पण आज आपण साडीपासून शिलाई करतो आहे. आणि ही साडी बघा मी स्टिच केलेली होती. त्याचाही व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे. आणि आता मी ती रियूज करते, म्हणजे कट करून नंतर अजून दुसरा पॅटर्न शिलाई करणार आहे. तर कसं असतं आपलं महिलांचं एक एक साडी नेहमी नेहमी घालू वाटत नाही. आणि माझं तर तसंच आहे. मी बऱ्याच साड्या म्हणजे लास्टपर्यंत वापरते, पण त्याचं काही ना काही बनवून वेगळा पॅटर्न तयार करून वापरत असते. तर आता ही साडीसुद्धा मी भरपूर वापरले, त्यामुळे मी आता ह्याच्यापासून हाफ साडी बनवणार आहे. आणि एकदम सोपी पद्धत आहे परफेक्ट हाफ साडी बनवण्याची. जी पद्धत आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. इझिली तुम्ही तुमच्या घरातल्या साड्यांपासून प्रॉपर अशी हाफ साडी बनवू शकाल. तर आता केरलामध्ये तर सगळ्याच ज्या लेडीज असतात, मुली असतात, स्पेशली केरलाचं ट्रॅडिशनल आपण आपलं म्हणतो ना, पैठणी आहे ट्रॅडिशनल साडी, तसं केरलाची हाफ साडी आहे. आणि पट्टे साडी तुम्हाला माहीतच असेल, केरला साडी वगैरे. तर त्यामध्ये ही हाफ साडीसुद्धा आहे. तर प्रत्येकाकडे भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीच्या हाफ साड्या असतात आणि मी भरपूर बघितल्यात, स्टिचसुद्धा केलेत, त्यामुळे आता भरपूर अनुभवसुद्धा आला आहे. तर इथं पहा आपण पदर मोजून घेतो आहे. पहिल्यांदा पदराकडून आपण स्टार्ट करायचं आहे. तर ह्या साडीचा बेल्ट वगैरे मी कट करून घेतलेला आहे. तर आपल्याला अशी जर साऊथ इंडियन मॉडेलची हाफ साडी शिलाई करायची असेल तर पहिल्यांदा ब्लाऊज पीस लागतो आहे. म्हणजे ब्लाऊज पीस आपण शिवता कामा नये. जर तुम्ही तो शिलाई केलेला असेल तर हाफ साडी व्यवस्थित बनवू शकणार नाही, म्हणजे त्याचं प्रॉपर लुक येणार नाही. तर इथं पहा आपण पदर कशासाठी मोजून घेतो आहे, तर जो दुपट्टा आहे म्हणजे शॉल ती बनवण्यासाठी आपण पदर मोजून घेतो आहे. तर 2.5 इंच नॉर्मल माप आहे, 2.5 इंच घेऊ शकताय. तुम्हाला जर अंगावरती माप त्याचं घ्यायचं असेल तर त्याचाही व्हिडिओ पहिला मी अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही नक्की पहा. नसेल तर 2.5 इंच सर्वांसाठीचं माप आहे. नॉर्मली 2.5 इंच घेतात. तर मी 2.5 इंचावरती टिक मार्क करते आणि साडी अशी फोल्ड करून ठेवली आहे. कारण की काय होतं की साडी कट करताना मागे पुढे होऊ शकते. तर तसं होऊ नये म्हणून एका लाईनमध्ये आपण साडी व्यवस्थित पसरून घेतली आहे. त्याच्यावर त्या घड्या असतील त्यासुद्धा हाताने सरळ करून घेतलेत आणि एक लाईन ओढून घेते आणि अशीच लाईन आपण कट करून घ्यायची आहे. तर याचा फायदा काय आहे माहिती आहे का? आपण ज्यावेळेस अशी ही साडी कट करतो त्यावेळेस काय होतं की ती सरळ एका रेषेत पण कट होते आणि नंतरचा जो आपण पार्ट शिलाई करणार असतो, कटिंग करणार असतो, त्यावेळेससुद्धा कपडा इकडे तिकडे खालीवर होत नाही. म्हणजे दोन्ही पार्ट व्यवस्थित कट होतात. तर आपल्याला ह्या पार्टमध्ये सुद्धा ब्लाऊज पीस आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की ब्लाऊज पीस आपण एका साईडला अटॅच केला तर तो जॉईंट भाग दिसणार नाही का? तर त्या ठिकाणी तुम्ही त्याच कलरची लेस लावू शकता. इथं मरून कलर आहे तर मरून कलरची लेस लावायची काहीच दिसत नाही. एकदम सुबरप साडी दिसते. तर कमरेपासून पायापर्यंतची उंची तुमची किती आहे तेवढी मोजून घ्या आणि करेक्ट माप टाकून घ्यायचं. तर इथं कमरेपासून पायापर्यंतची उंची 38 आहे. तर मी तर 38 घेतलेली आहे. आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कट करून टाकायचा आहे. तर आता तुम्ही म्हणाल की नक्की किती साडी याच्यासाठी यूज होते आणि किती साडी कशी घ्यायची, कोणत्या व्यक्तीसाठी, स्लिम असेल तर कशी घ्यायची किंवा थोडीशी जाड असेल व्यक्ती तर कसं ते करायचं. तर हे बघा, पहिल्यांदा सीट घेर मोजून घ्यायचं आहे. सीट घेर 43 आहे. तर आपल्याला 43 असं हे 3 वेळा मोजून घ्यायचं आहे. म्हणजे 3 घड्या घालून घ्यायच्या आहेत आणि तेवढंच कापड आपल्याला स्कर्टसाठी इनफ होतं. तर हे बघा, इथं मी 3 घड्या घालून घेतलेल्या आहेत. इथं मी तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे. एक घडी वरची, खाली 2 फोल्ड केलेले आहेत आणि असं हे मोजून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं 5 इंचसुद्धा आपण ठेवायचं आहे, कारण आपण एका साईडने शिलाई करत असतो आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं कापडसुद्धा लागतं. तर इथं पाहू शकता तुम्ही, इथं मी एक्स्ट्राचं 5 इंच ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, काहीच कळत नाही, डोक्यात गोंधळ चालला आहे, तर सोपा मार्ग मी तुमच्याबरोबर शेअर करते. ब्लाऊज पीस पहिल्यांदा मोजून घ्या आणि त्याच्यानंतर टेप पकडून साडीचं कापड मोजून घ्या. करेक्ट ब्लाऊज पीस आणि पदर दोन्ही मिळून 2.5 इंच भाग आपल्याला कट करून पाहिजे दुपट्ट्यासाठी. तेवढा कट करा. उरलेल्या कपड्याचे तुम्ही
प्लेट्स पाडून स्कर्ट बनवू शकता. हा पण सोपा मार्ग आहे. असं केलं तरी चुकत नाही. तर इथं पहा की 2-2 इंचावरती इथं तुम्ही टिक मार्क करा आणि असे हे प्लेट्स बनवू शकताय. तुम्हाला जर मोठी प्लेट पाहिजे असेल तर 4-4 इंचावरती टिक मार्क करायची आहे. 2-2 इंचावरती टिक मार्क केल्यानंतर काय करायचं, पहिली प्लेट उचलायची आणि नंतर दुसरी प्लेट म्हणजे दुसरा जो टिक मार्क आहे तो तसा ठेवायचा आणि नंतर आपण तिसऱ्यावरती ती घडी घालायची आहे. तर मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते की कसं करायचं आहे. अशा पद्धतीने जर केलं तर एका लाईनमध्ये सविस्तरपणे ह्या प्लेट्स बनून तयार होतील. एकसुद्धा प्लेट मोठी छोटी होणार नाही. आणि ज्यावेळेस आपण प्लेट्स व्यवस्थित बनवतो त्यावेळेस त्या स्कर्टचा प्रॉपर असा लूक येतो. त्यामुळे ही हाफ साडी एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते आणि जास्त दाट जर प्लेट्स असतील तर अतिउत्तम छान दिसतो हा स्कर्ट. त्यासाठी जेवढी मोठी साडी असेल तेवढी तुम्ही वापरू शकताय आणि त्यापासून प्लेट्स बनवू शकताय. ज्यावेळेस मोठी साडी असते त्यावेळेस दाट दाट अशा या प्लेट्स बनवून घ्यायच्या असतात. म्हणजे जवळ घ्यायच्या आणि व्यवस्थित घड्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही एक एक घडी केल्यानंतर इस्त्रीसुद्धा करून घेऊ शकताय. तसं जर तुम्ही केलं तर त्या घड्या व्यवस्थित बनतील. तर इथं पहा मी सगळीकडे असं हे 2-2 इंचावरती टिक मार्क करून घेतलेलं आहे. तर आता एकदम तो भाग मी झूम करते आणि तुम्हाला जवळचा सीन दाखवते. तर हे बघा असं हे मी टिक मार्क करून घेतलेलं आहे. तर आता इथं तुम्ही म्हणाल की कशा घड्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत. ते बघा आपण एक पॉईंट उचलतोय आणि मधला एक पॉईंट आपण तसाच ठेवतोय आणि नंतर तिसऱ्या पॉईंटवरती घडी घालून घेतोय. म्हणजे प्लेट्स बनवतोय आणि त्या ठिकाणी बॉल पिन लावून घेतोय. तर अशाच आपल्याला प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला आता परफेक्ट समजलं असेल. एक प्लेट घेतली, हे असं बघा. अशा पद्धतीने पूर्ण स्कर्टवरती मी छोट्या छोट्या प्लेट्स बनवून घेणार आहे. तर इथं पाहू शकताय ह्याचा लूक जवळून असा दिसतोय. तर प्रॉपर आपल्या ह्या प्लेट्स बनून तयार झालेल्या आहेत. तर हे शिलाई करताना आपण एक एक बॉलपिन काढायची आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं आहे एका सरळ लाईनमध्ये. तर आता बेल्ट बनवण्यासाठी मी इथं 4 इंचाचं कापड घेणार आहे. तर 4 इंचाची पट्टी आपल्याला घ्यायची आहे. पण ह्या साडीचा बेल्ट ऑलरेडी बनलेला होता. तर कॅनव्हास पेपर वगैरे बनवून मी साडीमध्ये बेल्ट तयार केलेला होता. पूर्वीच्या साडीमध्ये म्हणजे जी पूर्वीची साडी स्टिच्ड होते त्यामध्ये. तर तीच पट्टी मी कट करून घेतलेली आहे. तुम्ही अशी ही पट्टी तयार करू शकता. कॅनव्हास पेपर लावला नसला तरीही चालेल. तर याच्यावरून एक पट्टी मी लावते आणि हे बघा हे व्यवस्थित आपल्याला भेटेल 4 इंचाचं, कारण एक्स्ट्राचं कापड आपल्याकडे आता उरलेलं नाही. तर आता हे व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं एका बाजूनी आणि दुसऱ्या बाजूनी आपण स्कर्टवरती शिलाई करून घेणार आहोत. मी स्कर्ट घेतलेला आहे. साडीचा मॅचिंग स्कर्ट घ्यायचा. अंडर स्कर्ट आहे हा. तुम्ही इतर लायनिंग म्हणजे अस्तरचं कापडसुद्धा घेऊ शकताय. बट मी इथं साडीमधला जो स्कर्ट असतो आपला तोच मी नेहमी घेत असते. म्हणजे मला ते इझी वाटतं आणि एकदम सोपी ट्रिक आहे. असं जर आपण स्कर्टवरतीच प्लेट्स पाडल्या तर तो स्कर्ट हेवी पण असतो. अस्तर एवढं हेवी नसतं. त्यामुळे मी कधीही साडीतलाच स्कर्ट घेत असते हाफ साडीसाठी. तर आणि तुम्हाला जर वाटत असेल ह्या अंडर स्कर्टचा आपण वापर अस्तरसाठी नको करायला तर तुम्ही अस्तरसुद्धा लावू शकताय. तर अस्तरसुद्धा लावून तुम्हाला हाफ साडी बघायची असेल तर तुम्ही कमेंट्स करा, तशी मी तुम्हाला दाखवेन. बिना अस्तरची हाफ साडी कशी शिलाई करायची त्याचाही व्हिडिओ पहिला मी अपलोड केलेला आहे, तोही बघू शकताय. तर इथं पहा साईडला मी इथं 4 इंचापर्यंत शिलाई मारून घेतलेली आहे फोल्ड करून आणि नंतर सरळ लाईनमध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हे तुम्ही पाहू शकताय आणि स्कर्ट याच्यावरती ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण प्लेट्स बनवून घेणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर व्यवस्थित टिक मार्क करा आणि ज्या ठिकाणी तुम्ही प्लेट्स बनवणार आहात त्या ठिकाणी तुम्ही बॉल पिन लावून ठेवा. म्हणजे जस्ट टिप मारली तरी ते सेट होऊन जाईल. पण जर तुम्ही असंच हे स्कर्टवरती प्लेट्स बनवून घेत असाल तर तुम्हाला परफेक्ट त्याचा अंदाज समजायला हवा आहे. नाहीतर काय होईल की एक प्लेट मोठी होऊ शकते, एक प्लेट लहान होऊ शकते. तसं व्हायला नको आहे. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा जास्त प्रॅक्टिस करा. नाहीतर जस्ट टिक मार्क करा. टिक मार्क केलं की तशाच फक्त प्लेट्स बनवत राहा. तर आता मी टिक मार्क केलेलं आहे सगळीकडे आणि तशाच प्लेट्स मी जस्ट याच्यावरती बनवून घेते. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने शिवण क्लास कसा करायचा ते शिकवलं जाईल. ब्लाऊज कसे शिलाई करायचे, साड्यांचे वेगवेगळे प्रकार कसे शिलाई करायचे ते सुद्धा सविस्तरपणे सर्व माहिती सांगितली जाईल. आणि इथं फ्री ऑनलाईन क्लासेससुद्धा आहेत. 0पासून त्या क्लासेसची सुरुवात केलेली आहे.
परफेक्ट प्रोफेशनल पद्धतीने ब्लाऊज कसे शिलाई करायची, प्रत्येक शिलाईची पद्धत मी सेपरेट व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. म्हणजे गळा कसा शिलाई करायचा, सगळं काही. तर तुम्ही ते व्हिडिओज नक्की पहा. तर आता इथं पाहू शकताय हा स्कर्ट आपला रेडी झालेला आहे. तर हाफ स्कर्टचा जो स्कर्ट आहे तो रेडी झाला आहे. असा त्याचा फायनल लूक झालेला आहे. इस्त्री कडक करून घ्यायची म्हणजे ह्या प्लेट्स अजिबात विस्कटणार नाही. आणि याच्यावरती आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे आणि ह्या साईडला सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची. तर हे दोन आपण केलं की आपला हा स्कर्ट डन होईल. इथे तुम्ही पाहू शकता असा हा बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे. आतल्या साईडने पहिल्यांदा शिलाई करायचा, नंतर वरच्या साईडने शिलाई करून घ्यायचा आहे. तर इथं पाहू शकताय जो पदर आहे म्हणजे ज्याचा आपण दुपट्टा बनवणार आहोत त्या एका साईडला मी ब्लाऊज पीस जॉईन करते आणि एका साईडला तर पदर आहे. जेवढा ब्लाऊज पीस आहे तेवढाच पदर आहे आणि दोन्ही सेम आहेत, त्यामुळे ही साडी एकदम सुपरब दिसणार आहे. तर मधला भाग मी शिलाई करून घेते आणि त्या ठिकाणी तुम्हाला जॉईंट भाग वाटत असेल तर तुम्ही लेस लावू शकता मॅचिंग. बट मी इतर लेस वगैरे काहीच लावणार नाही, अशीच ही साडी ठेवणार आहे कारण मी अशाच भरपूर साड्या शिलाई केलेल्या आहेत. तर आता कमरेच्या वरती तर कमरपट्टी कशी तयार करायची तेच तुम्हाला दाखवते. हे जे कापड आहे ते याच्यावरती ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची. नंतर तेच कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे. हाफ साडी म्हणा, ब्लाऊज म्हणा, ड्रेस म्हणा, आपण जसं कट करतो आहे त्याच पद्धतीने आपल्याला शिलाईसुद्धा यायला पाहिजे. जस्ट सुपर कट केलं आहे, व्यवस्थित कट केलं आहे म्हणून चालत नाही. शिलाईसुद्धा तेवढेच परफेक्टपणे यायला पाहिजे. तर शिलाईसाठी तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा. म्हणजे व्यवस्थित टिपा मारायला शिका. सरळ वाकड्या तिकड्या टिपा मारायला शिका. म्हणजे व्यवस्थित शिलाई शिकू शकाल तुम्ही. ज्यावेळेस आपली शिलाईची फिनिशिंग मस्त येते त्यावेळेसच कोणतीही साडी असू द्यात, ब्लाऊज असू द्यात किंवा ड्रेस असू द्यात, त्याची फिनिशिंग सुपरब येते. त्यासाठी शिलाई करायला शिका. फक्त कटिंग करून व्यवस्थित चालत नाही, शिलाईसुद्धा व्यवस्थित यावी लागते. तर हा पॉईंटसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर एकदम बेस्ट शिलाई करायला शिकायचं असेल तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. अशा ह्या सरळ वाकड्या तिकड्या टिपा मारायला शिका. तर इथं पहा आतल्या साईडने मी पहिल्यांदा हे शिलाई करून घेते आणि नंतर आपण ते फोल्ड करून ती पट्टी बाहेरच्या साईडने घेऊन नंतर त्याच्यावरून दाबटीप देऊन घेणार आहोत. तर अशी जर आपण पट्टी लावली कमरपट्टी तर एकदम व्यवस्थितपणे येते. तर इथं पाहू शकता मी फक्त हे कापड फोल्ड केलेलं आहे म्हणजे वरची पट्टी फोल्ड करते आणि व्यवस्थितपणे आपली कमरपट्टी तयार होईल. तर असंच तुम्ही शिलाई करून घ्या. ही एकदम सोपी पद्धत आहे बेल्ट लावण्याची. तर बेल्ट बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपण लावू शकतो, बट ह्या पद्धतीने तुम्ही लावलं तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, शिलाईची पद्धत आवडली असेल तर नक्की हाफ साडी अशा पद्धतीने शिलाई करून बघा. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर मी शिवलेली हाफ साडी बघा अशा पद्धतीची झालेली आहे.